काश्मीर भारताचे नंदनवन. पण सध्या प्रचंड मोठा आघात फिरायला जाणाऱ्या लोकांवर आणि मग त्याचे सात पडसाद. युद्ध होणार नाही होणार, प्रमुख लोकांच्या पाकिस्तानला धमक्या, त्यानंतर जे लोक गेले त्यांच्या प्रेमापोटी निघणारे मोर्चे, कॅन्डल मार्च, या सगळ्या गोष्टींनी देश सगळा घुसळून निघालाय. आणि स्वाभाविक आहे, हे सगळं घडणं अगदी स्वाभाविक आहे. मग काही बुद्धिमान लोकांचे पण स्टेटमेंट्स, मुद्दाम काही सेलिब्रिटी, बुद्धिमान समजणारे काही ॲक्टर्स तिथे जाऊन पर्यटनाला कसं काश्मीर चांगलं आहे, सुरक्षित आहे, काश्मीरचे लोक किती प्रेमळ आहेत वगैरे दाखले देणं हे पण सुरू आहे. आता कोण चूक आणि कोण बरोबर? एक चूक नक्की आहे की जे लोक सीमेच्या आत घुसून ज्यांनी निरपराध लोकांचा जीव घेतला आहे ते मात्र नक्कीच दोषी आहेत. मग कोणाला कोणता नॅरेटिव्ह फिक्स करायचा? मग गव्हर्नमेंटचे काही लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व होते का? तिथे मिलिटरी का नव्हती? एकही पोलीस का नव्हता? टुरिस्टच्या बसेस तिथपर्यंत कोणी आणल्या? नंतर येणारा इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट काय सांगतो? महिनाभर अतिरेकी त्या विभागातल्या कोणत्या तरी घरात आश्रित म्हणून राहत होते. मग ह्या गोष्टी इंटेलिजन्स ब्युरोला सगळ्यानंतर का कळल्या? का आधी कळल्या असून त्यांनी कोणाला सांगितलं नाही? का ज्यांना सांगितलं त्यांनी हे सगळं लपवून पुन्हा बाकीच्या गोष्टी मॅनेज केल्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक सामान्य नागरिक म्हणून आयुष्यभर तुम्ही हुडकत बसला तरी याची उत्तरं मिळणार नाहीत. मग जी काही घटना घडली त्याला मग हिंदू मुस्लिमचा रंग दिला का? आता ज्यांची माणसं गेली आहेत, ज्यांच्यासोबत त्यांची बायको होती, मुलं होती, त्यांना सोडलं आणि कर्त्या पुरुषाला गोळ्या घातल्यात, त्याच्या आधी अतिरेकी काय बोलले हे इतर जनतेपेक्षा त्या नातेवाईकांनाच जास्त माहीत ना. बरं, ते अशा वेळेस काही खोटं सांगणार आहेत का? धर्म विचारून गोळ्या घातल्या असं काही मूर्खासारखं स्टेटमेंट घडल्याच्या शिवाय कोणी सांगेल का? एका दुःखी कुटुंबातली स्त्री जिच्या नवऱ्याला तिच्या समोर गोळ्या घातल्यात ती असं सांगू शकेल का? बिलकुल नाही. त्याच्यामुळं जे काही उद्गार त्यांनी काढले त्याच्याविषयी कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही आहे. तथापि मग हिंदू मुस्लिम असा रंग देऊन देशामध्ये अराजक माजवून नक्की कोणाचा फायदा होणार आहे? हा पण पुन्हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे पुन्हा एकदा पुलवामाच्या हल्ल्याची आठवण होते की पुन्हा एकदा इंटेलिजन्स ब्युरो फेल गेलं का? मग मॅनेज्ड हल्ला होता, कोणाला तरी पोळ्या भाजून घ्यायच्या होत्या, असाही अर्थ आजही निघतो. अर्थात कुठलाही सामान्य माणूस इतक्या उंचीपर्यंत आवाज उठवू शकत नाही, त्याला कुणीही दाद देणार नाही, त्याचा मनसुख हिरेन कधी होईल काही सांगता येत नाही. हे पण त्रिवार सत्य आहे. ठीक आहे, आता एका पक्षाचा, मोठ्या पक्षाचा पक्षप्रमुख त्याने तेव्हाही आवाज उठवला होता, आजही त्याने आवाज उठवला आहे. पूर्वीची त्यांची भाषणं व्हायरल होत आहेत की हा सगळा खेळ राजकीय बळींचा खेळ आहे असं त्यांचं डायरेक्ट वक्तव्य आहे. या वक्तव्याकडे सुद्धा आपल्याला डोळेझाक करून चालणार नाही. जे काही चाललंय ते सामान्य लोक याच्यामध्ये नक्की भरडले जाणार आहेत आणि त्यातून मग नक्की फायदा कोणाचा होणार आहे? आता असं बोललं जातं की ॲक्टिंग गव्हर्नमेंट यांना हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करायची आहे आणि मग राज्य करायचं आहे, असंही काही ठिकाणी बोललं जातं.
आता याच पार्श्वभूमीवर मेंगलोरमध्ये हिंदू संघटन, एक मोठं संघटन, त्याचा एक मोठा व्यक्ती भर रस्त्यात 4-5 लोकांनी तलवारीने वार करून त्यांचा खून केला आहे. म्हणजेच आता या हिंदू संघटनांना टार्गेट केलेलं आहे मुस्लिम लोकांनी, जिहादी लोकांनी. आता ह्या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला आहे की प्रत्येक राज्यात काही ना काही घडू शकतं अशी शक्यता निर्माण झालेली आहे. विनाकारण हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जी एक तेढ निर्माण होत चालली आहे ती न जाणो कोणत्या विकोपाला जाईल काही सांगता येत नाही. कारण हाच जर नॅरेटिव्ह राजकारण्यांना फिक्स करायचा असेल, अतिरेक्यांना फिक्स करायचा असेल, शेजारच्या राष्ट्रांनी हे सगळं धोरण अवलंबलं असेल, जर आपल्याला भारताच्या आतल्या आत आगी लावायच्यात आधी आणि नंतर मग आपले हेतू साध्य करायचेत, असा जर कोणाचा मनसुबा असेल तर तो मनसुबासुद्धा तुम्हा आम्हा सामान्यांना काहीही कळणार नाही. त्याच्यामुळं जे काही घडलंय काश्मीरमध्ये त्याचं दुःख नक्कीच आहे. भले कोणत्याही धर्माचा माणूस, कोणत्याही कुटुंबातला तो व्यक्ती गेलेला असे नका, त्या कुटुंबाच्या विषयी संवेदनशील मनाने आपण दुःख व्यक्त नक्कीच करणार आहोत. परंतु यानंतर या ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यातनं अजून किती मुडदे पडतील, मग ते पडले नाही पाहिजेत म्हणून दोन्ही बाजूंनी कुठेतरी सामंजस्य नक्की हवं आहे. राजकारण्यांच्या भुलाथापांना बळी पडून सामान्यांमध्ये आग लागून घेणं आणि स्वतःचंच नुकसान करून घेणं हे जोपर्यंत सामान्य माणसं बंद करत नाहीत तोपर्यंत ह्या बगळ्यांचं मस्त फावणार आहे आणि तुम्ही आम्ही भरडले जाणार. ही लोकं मात्र कोट्यावधीची मालमत्ता जमा करत, मस्तपैकी परदेशवारी करत, परदेशामध्ये बंगले, व्हिलाज, फार्म हाऊस, गोल्फ क्लब हाऊस असे अनेक राजवाडे काय, हॉटेल्स काय, अशा मालमत्तांचे हे मालक बनत जाणार. ही वस्तुस्थिती सामान्य लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक हिंदूंनी आणि प्रत्येक मुस्लिम कुटुंबातल्या प्रत्येक सुशिक्षित माणसाने इतर समाजाला अवेअर करणं हे त्याचं कर्तव्य बनतं. या समाजामध्ये, सर्व समाजामध्ये जागृती निर्माण करणं हे आज आपल्या सुशिक्षित लोकांचं आद्य कर्तव्य आहे. नाहीतर विनाकारण एकमेकांचे मुडदे पाडण्यात पुढचं वर्ष 2 वर्ष अशीच जातील अशी शंका माझ्या तरी मनात येऊ लागली आहे. म्हणून हात जोडून हिंदू आणि मुस्लिम सर्व समाजांना नम्र विनंती करतो मी, जे काही चाललंय त्याचं व्यवस्थित आकलन करा. ज्या गोष्टींमुळं पाकिस्तानने हल्ला केला हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याचा आक्रोश जर काही हिंदू कम्युनिटी करत असतील, भारतीय करत असतील, तर तो सहज सुलभ मानवी स्वभाव आहे. ज्या पद्धतीने भारताचे झेंडे रस्त्यावर तिकडं ट्रॅफिकच्या मध्ये टाकले, त्यांनी चिटकवले होते, त्याच्यावरनं ट्रॅफिक जाऊ देत होते पाकिस्तानमध्ये, त्याच पद्धतीने आता पाकिस्तानचा निषेध म्हणून पाकिस्तानचे झेंडे जर भारतीय लोक, तिरंग्याचे प्रेमी लोक हे जर रस्त्यावर चिटकवत असतील आणि जर त्या झेंड्याला आपल्या इथले भारतीय मुस्लिम जर तो इस्लामचा झेंडा समजून पाकिस्तानचं प्रेम त्यांचं उफाळून येत असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. हे त्या मुस्लिम लोकांमधल्या सुशिक्षित लोकांनी अशा लोकांना समजावून सांगण्याची सुद्धा नितांत आवश्यकता आहे. टाळी कधीच एका हाताने वाजत नसते आणि कोणीच काही बांगड्या घालून बसलेला नसतो. या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्यात. नक्की आपण भांडल्यानंतर कोणाकोणाचा फायदा होणार आहे, कोण आपल्यात भांडणं लावतं आहे, या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करण्याची, अर्थात सुशिक्षित लोकांनी, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूच्या या सुशिक्षित लोकांना मी नम्र आव्हान करतो. आणि या गरमागरमीमध्ये काश्मीरला जाऊन तिथं पर्यटकांचा लोंढा वाढावा असं कोणीतरी तुम्हाला स्पॉन्सर करणं किंवा तुमचा येणारा चित्रपट जोरात चालावा यासाठी तुम्ही पब्लिसिटी स्टंट म्हणून तिथं जाऊन या गरमागरमीमध्ये पुन्हा लोकांना उद्युक्त करताय की काश्मीर इज व्हेरी सेफ वगैरे. दिस इज नॉट द राईट टाईम अँड राईट वे टू स्पॉन्सर द टुरिझम. इतकं मी एक सामान्य
अगदी त्या व्यक्तीपेक्षा मी बुद्धीने कमी असेन, प्रसिद्धीने तर मी कमी आहेच आहे, त्याबद्दल काही वाद नाही. फक्त योगायोग एकच आहे की तोही सोलापूरचा आहे आणि मीही सोलापूरचा आहे. जे काही त्यांनी केलं आहे ते कोणत्या दडपणाखाली केलं आहे, कोणत्या फायद्यासाठी केलं आहे, कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे, हे सगळे प्रश्न त्यांचे त्यांना माहिती. पण जे काही घडतं आहे त्यांच्या हातून, जे काही घडलं आहे, ही वेळ योग्य नव्हती असं जनमानसामध्ये सगळ्यांमध्ये बोललं जातं आहे. अर्थात ज्याची त्याची मर्जी आणि सामान्यांच्या बुद्धीच्या पलीकडच्या अशा काही गोष्टी सतत चालू असतात. त्यामुळं याच्या खोलात मी पण जाऊ इच्छित नाही. फक्त मत प्रदर्शित करण्याचा मला अधिकार आहे, म्हणून मी तेवढं मत व्यक्त करतो आहे. पुन्हा एकदा या व्हिडिओद्वारे दोन्ही समाजातील समजूतदार लोकांना नम्र विनंती करतो मी की हिंदू मुस्लिम हा रंग न देता घडलेला जो हल्ला आहे तो एक आतंकी हल्ला आहे. मग भलेही ते कुठल्या तरी आपल्या शेजारच्या पाकिस्ताननी ही लोकं पाठवलेली असणारच आहेत. दरवेळेस ते डेड बॉडीज घ्यायलासुद्धा नकार देतात. त्यामुळं हे सिद्ध करत बसावं लागतं भारताला, ही फार मोठी शोकांतिका आहे. तथापि जे काही इंटरनॅशनल आपली युनो संघटनेचे जे काही नियमावली असते त्यानुसार प्रत्येक देशाला वागावं लागतं. त्याप्रमाणेच आपला भारत देश नक्कीच सर्व गोष्टी जगापुढं मांडतो आहे. आणि यातून जे काही घडणार आहे उच्च पातळीवर, त्याच्यासाठी आपण सामान्यांनी एकमेकांमध्ये सामंजस्य दाखवणं फार गरजेचं आहे. कारण हा हल्ला जरी कुणावर असला तरी तो आपल्या भारत देशावरचा हल्ला आहे, हे विसरून जाता कामा नये. राहता राहिलं मुस्लिम बायका रस्त्यात लावलेला पाकिस्तानचा झेंडा काढू पाहतायत आणि तो इस्लामचा झेंडा असं समजतायत. तो तुडवला जातोय, त्याच्यावरनं ट्रॅफिक जातं आहे. तो केवळ पाकिस्तानचा निषेध म्हणून भारताच्या प्रेमापोटी लावलेला, भारतीयांनी चिटकवलेला तो झेंडा आहे. त्याच्यामुळं त्याच्यातून गैरसमज करून तो इस्लाम धर्माचा झेंडा तुडवला जातो असा समज सगळीकडे पसरवून पुन्हा दंगेधोपे निर्माण करणं कृपा करून हे कोणीही करू नये. हे मुस्लिम धर्मियातल्या समजूतदार लोकांनी त्यांच्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना थोडासा आवर घालावा अशी पण मी नम्र विनंती करतो. मित्रांनो, काळ अतिशय गंभीर आहे सध्याचा आणि ह्याच्यामध्ये जर डोकी भडकली गेली एकमेकांची तर त्याच्यातून चांगलं कधीच काहीच निष्पन्न होणार नाही. जे पूर्वी घडले त्याच गोष्टी पुन्हा नवीन इतिहास घडू शकतो, पुन्हा कत्तली घडू शकतात आणि विनाकारण निरपराध लोकांची प्रॉपर्टी, निरपराध लोकांच्या गाड्या, निरपराध लोकांचा जीव याच्यामध्ये नक्की जाऊ शकतो. म्हणून सामंजस्य दोन्ही समाजामध्ये, हिंदू धर्मीय आणि मुस्लिम धर्मीय या दोन्ही धर्मांमध्ये एक पराकोटीचं सामंजस्य अत्यंत आवश्यक आहे. मग ह्याच्यासाठी जर समजूतदार माणसांनी एकमेकांमध्ये जर काही मीटिंग्स घेतल्या तर आपल्याला खूप उपयोगाचं होईल. आणि मग सामूहिकरित्या ज्या कोणी राष्ट्राने आपल्यावर हल्ला केला आहे त्याला प्रत्युत्तर जास्त जनता न होरपळता कसं देता येईल अशी सुद्धा विनंती आपण प्रशासनाकडे नक्की करू शकतो. आणि जो काही ह्यामध्ये लॅक्युना राहिला आहे, ज्यामुळं आज ही 28 माणसं मेली आहेत, ज्यामुळं हे 28 परिवार आज उघड्यावर पडलेत, त्यांच्यातली करती माणसं गेली आहेत, तीसुद्धा अशा विनाकारण गोळ्या घालून त्यांना मारलं गेलं आहे, याचा बदला घेतला तर नक्कीच पाहिजे. त्याच्यामुळं यासाठी आपण आपल्या तिरंग्याच्या प्रेमापोटी, आपल्या या भारताच्या मातीच्या प्रेमापोटी नक्कीच आपण प्रशासनावर दबाव आणू शकतो. आणि जो काही निर्णय योग्यरित्या घ्यायचा आहे, कायमचा आतंकवाद समूळ कसा नष्ट होईल याच्यासाठी भारत देशाने नक्की प्रयत्न करावेत, अशीच आपली विनंती आपल्या राष्ट्रप्रमुखाकडं असणार आहे. चला आशा करूयात की दोन्ही धर्मियांमध्ये एक सामंजस्य राहील. जे काही चाललं आहे काही गावांमध्ये, जे काही दंगेधोपे होत आहेत, जी काही एक नफरत की आंधी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत चालली आहे, वाढत चालली आहे, तिला कुठेतरी अटकाव बसेल याच प्रार्थनेसह या व्हिडिओतून चलतो. जय हिंद, जय भारत.